अंबो गणवी आपण जा पंचांच्या भूमिकेमध्ये. पप्प्या बारदी आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जायचे बा. पप्प्या बारदी आणि त्याचनंतर चिंबीचा पाडा संघाला 2 धाब्याने पॅनलाइज केलाय. इथून मात्र संघ वेळेवरती दाखल झाला ना. इथून मात्र 2 धाब्याने पॅनलाइज केलाय चिंबीचा पाडा संघाच्या संगणकाच्या लक्ष असू द्या. पप्प्या पारधी आपण कुठं असाल तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये जायचे पहा. पप्प्या पारधी स्क्वेअर लेग पंच पप्प्या पारधी. जेवण अंपरलाय एकच आहे इकडे. चला इथून लगेच सामन्याला सुरुवात करायची. एका बाजूला टीम चाकण आणि त्यांच्या विरोधात फाईट करायला टीम निश्चित आपण पाहतो. चिंबीचा पाडा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात निश्चित आपल्याला पाहायला कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात लढत. आज नव्याने रीतीनं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मंडळ चषक तांबड्या या चषकामध्ये उतरले गेले दोन संघ आपण पाहतो. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सर अंबो गणवे सरांना आपण पाहतो. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पप्प्या पारदिया यांना निश्चित आपण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. इथून निश्चित आपण पाहतो 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला फलंदाजा सुशांत आणि त्याच्या सोबतीला प्रशांत ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. चांगली लढत बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन आल्या पहिल्या षटकावरती. पहिल्या हाफला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात द्या. भरपूर वेग आणि वेग या चेंडूवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. इतकं डॉट बॉल चांगली सुरुवात टीम आपण पाहतो. चिंबी सापाडा संघाच्या माध्यमातून राहिले जात्या मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण चांगली सुरुवात इथून आपण पाहतो. अर्जुन गोलंदाजी मार्कवरती. अर्जुन तयार आहे. आपल्याकडे बॉल त्याला हुक केला. बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडं येतोय खण 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 खणीत षटकार. क्या बात या. टी पोट्यात जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. फलंदाज निश्चित आपण पाहतो. प्रशांत आपण पाहतो ऑनस्ट्राईक येईपर्यंत त्याच्या पहिल्या चेंडू जरूर डॉट आला होता आणि त्याच नंतर षटकार टोकला गेला. स्क्वेअर लेग या दिशेनं षटकार टोकला फलंदाज प्रशांत आपण पाहतो. अपट्राकर बॉल होता गुडलेस पाठोवरती चेंडू आपटी पार होता. त्यानंतर उक केला आणि बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार टोकला गेला. इथून मात्र अर्जुन वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला गोलंदाज आहे. इथून मात्र पॉवर पेची षटक घ्या आणि या षटकावरती चांगली फटकेबाजी. ओ वन्स मोर अगेन उडवला. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार फलंदाज आपण पाहतो प्रशांत ऑन फायर. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असा टीम चाकण संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या हे मात्र विसरून चालणार नाही. इथून मात्र पॉवर पेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतो टीम चाकण संघाच्या माध्यमातून राहिले जात्या. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी. पॉवर पेचे चालू असताना निश्चित आपण पाहतो चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. संघाची धावा संख्या 12 या अंकावरती. 12 धावा धावफलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम चाकण संघ क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम चाकण संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयारी आहे. ओ उडवला एक्स्ट्रा कव्हर्स खाली. शतरक्षक आपण पाहतो चुक्या करा. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला टीम फलंदाजी करत टीम चाकण संघाला. ज्या खेळाडून 2 बॉल वरती 2 षटकार टोकले होत्या आणि तिसरा षटकार टोकायचा असताना प्रयत्न चालू होत्या. इथून मात्र थोडीशी इलिव्हेशन कमी पडलं. इथून मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम चाकण संघाला फलंदाज होईल बाद. क्या बात. इथून मात्र कमबॅक केले जाते गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. निश्चित आपण पाहतो ज्या खेळाडूंना बॅक टू बॅक 2 षटकार टोकले होत्या त्या फलंदाज इथून मात्र परतीचा प्रवास निश्चित आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पप्पूला आपण पाहतो संघाचा प्रमुख खेळाडू. इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल
एस पंच चेक करायची का? जो पंचाचा डिसिजन असेल तो अंतिम राहील. इथे प्रेक्षक वर्ग देखील आहे पहा मित्रांनो. हेच फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज पप्पू संघाचा प्रमुख खेळाडू आहे. इथून कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील चाकण संघाच्या पाठी राखायच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार या. ओ उडवलाय मडविक खेळला क्षेत्ररक्षक. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 टीम चाकण संघाला. तू चल मैं आया अशी परिस्थिती टीम चाकण संघाची. फलंदाज बाद. क्या बात या जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते अर्जुनच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती निश्चित आपण पाहतो डॉट बॉल होता. त्यानंतर सलगचे 2 चेंडू वरती 2 षटकार आणि त्यानंतर सलगचे 2 बॉल वरती 2 विकेट. टी पोट्यात जशाच तसं प्रत्युत्तर इथून मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. गोलंदाज निश्चित आपण पाहतो अर्जुनच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी पापरपेच्या षटकामध्ये राहिले जात्या. जरूर 12 धावा खर्च केल्यात आणि त्याच नंतर 2 महत्वाची विकेट गोलंदाजाने मिळवली गेल्या. क्या बात या. गोलंदाज यार शेवटचा बॉल आहे षटकातील. हलक्यातून पेस करायचं होता. इथून निश्चित आपण पाहतो पंचांचा इशारा एंड ऑफ दबर षटक क्रमांक इथून पहिले संपला जात्या आणि पहिल्या षटकाच्या मदतीनं प्रथमतः बॅटिंग करत टीम चाकण संघ जाऊन पोहोचला 12 अंकावरती. लॉस ऑफ 2 विकेट. चला तुम्ही स्प्रेप घ्या. टीम चिंबीचा पाडा संघ अद्याप तुम्ही भरपूर उशीर केला. इथून मात्र 5 खेळा स्प्रेप घ्या. चला न्यू बॉलर न्यू ऍक्शन मध्ये लगेच टीम मीटिंग घेऊ नका. टीम चिंबीचा पाडा संघ. पापरपे संपलाय. पापरपे मध्ये 12 धावा केल्या. टीम निश्चित आपण पाहतो चाकण संघाने 2 षटकार जरूर ठोकले होते. फलंदाज प्रशांत इथून मात्र देखील त्याची देखील विकेट मिळवली गेल्या. गोलंदाज अर्जुन आणि त्याच आपण पाहतो पिंटू शेठ पाटील या साहेबांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धेमध्ये राहिले गेलं. साहेब पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापूर्वक आभार आणि आभार या. एकत्र आपण विचार करतो जे बागोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत व सदस्य ही ट्रॉफी निश्चित आपण पाहतो. मोठी स्पर्धा नाईट रजनी शृंखला निश्चित आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत राहिले जात्या. धामणे गावाने पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरताना निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज करणला आपण पाहतो. चांगला चेंडू इथून आपण पाहतो. पंचाने लाईन चेक केली जाते. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 13 या अंकावरती. 13 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत टीम चाकण संघ. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहे हे मात्र विसरून चालणार नाही. निश्चित गोलंदाज तयारी करण. फुलटॉस बॉल हलक्यातून पेस केला. निश्चित आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर्स आल्या. चांगलं क्षेत्ररक्षक इथून राहिलं जातं. चेंडू चुलीपैकी पर्यंत या 2 धाबा सहज पूर्ण निश्चित आपण पाहतो. 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 15 या अंकावरती. 15 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत टीम चाकण संघ. इथून मात्र करण थोडस कमबॅक केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयारी करण. ओ इथून निश्चित पंचाने लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल पैकी घेत गोलंदाज करण. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धाव संख्या 16 या अंकावरती. 16 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल म्हणजे विकेटला चेंडू रिलीज झालाय. चांगला क्षेत्ररक्षक इथून राहिला जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मिळतील 2 धाबा 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 18 या अंकावरती. 18 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो करण थोडस कमबॅक या षटकामध्ये राहिले. पहिल्याच बॉल व्हाईट पिकला होता. त्यानंतर 2 धाबा. त्यानंतर व्हाईट बॉल. त्यानंतर पुन्हा 2 धाबा. ओ पटका चांगला लांगाला क्षेत्ररक्षक कोणी नाही. बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. क्या बात आहे. चौकार आल्या. चौकारच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण विचार केला तर 22 या अंकावरती. 22 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टीम
चाकण संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला जातात. त्या परत चांगली बॅटिंग निश्चित आपण पाहतो टीम चाकण संघाच्या माध्यमातून राहिली जाते. हो हलक्यातून पेस केलं टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एकदा वेगाने दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. ओ क्या बात आहे चित्त्याच्या सपळाईनं या 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण मैदानाच्या आतमध्ये सिंगल डब्बाला प्राधान्य देत असताना निश्चित आपण पाहतोय 2 खेळाडू एका बाजूला निश्चित आपण पाहतोय सुशांत आणि त्याच्या सोबतीला अनंता ही जोड साखळी निश्चित आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या 24 या अंकावरती 24 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. बॅटिंग करणारा टीम चाकण संघ इतका लांब वरचा प्रवास काढून हा खरतर संघ वेळेवरती दाखल झाला खरतर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय. ओ बटका चांगला पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये वारंवार मिड विकेटला चेंडू रिलीज केले जातात. ओ क्या बात आहे सलगच्या आपण विसर्ग या षटकामध्ये 4 बॉलवरती 4 प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा निश्चित आपण पाहतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघाची धाव संख्या निश्चित आपण विचार केला 26 या अंकावरती या षटकातील निश्चित आपण पाहतो शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती करणला निश्चित आपण पाहतो चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जात्या. जरूर एक चौकार बघालता विचार केला तर चांगली गोलंदाजी शेवटचा बॉल या षटकातील हलक्यात पेस केला निश्चित आपण पाहतो सिली मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं जातोय. इथून निश्चित आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक इथून दुसरे संपलं जातं आणि 2 षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम चाकण संघ जाऊन पोहोचला 27 या अंकावरती लॉस ऑफ 2 विकेट. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये 12वा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. सांगी कोड्याचे तिसरं वैतिक पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती सुनीलला प्राचारित करण्यात आले. इथून मात्र कशा रीतीने खेळ केला जाईल कसा खेळ होईल काय बिघडेल काय मैदानाच्या आतमध्ये होईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले जाते. गोलंदाज सज्ज इथून आपण पाहतो समीर आलाय तिसऱ्या षटकावरती ओ बटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना हा ठोकला जातोय गगन शुंभे षटकार. त्या बाद जबरदस्त इथून मात्र समीरचं स्वागत केलं जात आहे षटकारांना. षटकाराला षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या 33 या अंकावरती 33 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत टीम चाकण संघ इथून गोलंदाज तयार या. ओ पुलर लाईनचा बॉल होता निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जातं इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 34 या अंकावरती 34 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम चाकण संघ चांगली फटकेबाजी इथून राहिली जात्या या संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार या. ओ कोला टाकलेला चेंडू हलक्यातून पेस केला बॅक टू द बॉलर स्वतःच्या पॉलत्रेमध्ये चेंडू अडवला जातो. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो एक सिंगल आला एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 35 या अंकावरती 35 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुशांतची चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या आणि त्याच्या सोबतीला अनंताला आपण पाहतो एक चेंडूचा पेस केला अद्यापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली जात्या.
समीरवरती आक्रमण केलं होतं, पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता आणि त्यानंतर चांगला कमबॅक करत असा गोलंदाज समीर. इथे मात्र एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम चिंबीचा पाडा संघाला गोलंदाज नाही यार. ओ कोला टाकलेला चेंडू पॅड वरती चेंडू रिलीज झाला. तिथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या पंच बॅट कडे ना लेग बाय असो क्या 36 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहता. बॅटिंग करत टीम चाकण संघ या षटकावरती थोडंसं कमबॅक इथून केलं जातं गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ पटका चांगला हलक्या त्यानं पेस केला. मिडानला शतरक्षक आपण पाहतोय, चांगला शतरक्षक इथून मात्र डॉट बॉलची सांगता निश्चित आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून राहिले जात्या. गोलंदाज समीरच्या माध्यमातून जरूर पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आणि त्याच नंतर कमबॅक आणि कमबॅक एका गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जातो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये राहिले जात्या. फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न इथून केला जातो. फुलटॉस बॉल त्यावरती आघात. समालोचक कक्षाला सलामी देत असताना बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं येतोय गगनचुंब्या षटकार. इथून निश्चित आपण पाहतो चेक केलं जाईल आईट प्रॅक्टिस साठी रिव्ह्यू रेफर केलाय. टीम बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे ना पंचा. इथून निश्चितच स्क्रीनवरती चेक केला जातो WTC लाईव्ह त्या वाहिनीच्या माध्यमातून घर बसला प्रेक्षक वर्गापर्यंत वाहिनी पोहोचवली जात्या. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू आहे. या षटकातील शेवटचा बॉल संघाची धावा संख्या आपण विचार केला तर 42 अंकावरती. समीरवरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. इथून टीम चाकण संघानं रिव्ह्यू गमावला गेलाय बा बाटी टीम ने रिव्ह्यू गमावला गेलाय. गोलंदाज सज्ज शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज समीर सज्जा ओ कोला टाकला चेंडू पटका चांगला ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली फिल्डिंग इथून निश्चित आपण पाहतो. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं गोळीच्या वेगानं येतोय चौकार. फलंदाज त्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या सोबतीला अनंता. शेवटचे षटक गोलंदाजी मार्ग वरती रेमनाथला आपण पाहतो. शेवटचे षटक श्लोक वरच ओ पटका हलक्या त्यानं केस केला आपण पाहतो. एक्स्ट्रा कप बसला. ओ इथून मैदानाच्या आतमध्ये घडले काय. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. स्ट्राईक देखील रोटेट झाली गेल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाव संख्या 47 अंकावरती 47 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करत टीम चाकण संघ चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिला गेला. नाहीतर मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या. फलंदाज प्रशांतला आपण पाहतो 11 चेंडूमध्ये 30 धाब्याची. सुशांतला आपण पाहतो 11 चेंडूमध्ये 30 धाब्याची योगदार बारी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू शरीरावरती चेंडू रिलीज झाला. इथे मात्र चांगला शतरक्षक राहिले जात्या. इथे मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. चांगली गोलंदाजी इथे मात्र शेवटच्या षटकावरती कमबॅक केलं जातं. एखादं कमबॅक षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम चिंबईचा पाडा या संघाला निश्चित आपण पाहतो. चांगली धाव संख्या अद्याप राहिली जात्या. टीम चाकण संघाच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना ओ इथून आपण पाहतो पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये स्क्वेअर लेगला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र या 2 धावा सहज पूर्ण निश्चित आपण पाहतो.
दोन धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 49 या अंकावर द्या. 49 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम गोलंदाजी मार्क वरती सज्ज. रेमनाथला आपण पाहतो पटका चांगला हलका पेस केला आपण पाहतो डोक्याची गंडा पंचांचा फिंगर अप ओ युटी आउट. धक्का क्रमांक 4 टीम चाकण दोन्ही संघाच्या संघात टॉस साठी आपण लगेच रिपोर्टिंग करा. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचं आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल. यश षटक निश्चित आपण विचार केला तर कमबॅक राहिले गेले. गोलंदाज रिमनाथच्या माध्यमातून मी मगाशी उल्लेख केला होता एखादं कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे. टीम चिंबीचा पड्या संघाला ओ पटका चांगला इलिव्हेशन कमी. वन मोर विकेट डाऊन. इथून पहिल्या हाफचा खेळ संपला जातो आणि पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत टीम चाकण संघ जाऊन पोहोचला 49 या अंकावरती. येणारे बॉल 24 आणि बनवायचे 50 धावा टीम आणि त्या संदर्भात पॅनल्टीच्या 2 धावा देखील ऍड केल्या जातील. इथून आपण विचार केला 51 धावा जमावल्या गेल्यात. 24 बॉल आणि 52 धावेची गरज आहे टीम चिंबीचा पाडा या संघाला. चला कॅप्टन या मोपाडा संघाचे बेनापट्टीचे कॅप्टन पोहोचलेत. पहिला आपचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या आपच्या खेळामध्ये आपण पाहिलं की डाव जो आहे तो 49 वरती आपण पाहिला आणि त्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी म्हणजे 50 आणि 51 असा टोटल स्कोअर झालेला आहे आणि 52 धावांचं टार्गेट सेकंड आपला असेल ती म्हणजेच चिंबीचा पाडा यांच्यासाठी. थँक्यू. सगळ्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम स्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ. ज्या राजाने हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राज शिवछत्रपती महाराज आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न अंगा खांद्यावरती पेळलं ते राजा शंभू छत्रपती महाराज. या तीनही महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा. आजचं आहे स्वातंत्र्य आपलं. आज आपण पाहतोय आदिवासी दलितांना जर आपण विचार केला तर आमचे नाग्या कातकरी असतील जे आपण पाहतो की आदिवासी योद्धे आहेत आणि त्या योद्ध्यांनी देखील आपल्याला चांगला प्लॅटफॉर्म आणि चांगलं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांनाही आपण नमन करून आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दरम्यानची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड आपला सुरुवात होतीये. 2 ताकदवर संघामध्ये मॅच आहे जिथे आपण जर पाहिलं तर 52 धावांचं टार्गेट असणार आहे. चाकण आणि चिंबीचा पाडा हे 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. चाकण संघानं आपण पाहिलं की पहिला आपला जरूर बॅटिंग केली आणि त्यामध्ये त्याने 49 जमा केल्या. 2 धावा पेनल्टीच्या ऍड झाल्या आणि अशा पद्धतीने आता चिंबीचा पाडा संघ इथून आपल्याला 52 धावांचा वान पेलताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते.
चला टॉस साठी या टीम मोपाडाचे कॅप्टन टॉस साठी या. मॅचकडे आपण जाणार आहोत. दरम्यानची मॅच करण आणि त्याच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच हर्षद, हे दोन खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी आपण पाहतो तो म्हणजेच प्रशांत. दोन टीमच्या दरम्यान मॅच आहे. सुरुवातीला आपण पाहिलं बॅटिंग करताना आपण बघितलं होतं ते म्हणजेच चाकण संघाला सिद्धिविनायक चाकण देशमुखवाडीतील हे खेळाडू आणि त्यांना आपण पाहतो आज मैदानाच्या आतमध्ये ते खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला तर चिंबी सपाडा हा देखील त्याच ताकदीचा त्याच कॅलिबरचा संघ आणि त्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. दोघांमध्ये मॅच आहे. आघाडीचे दोन फलंदाज पाठलाग करायचा 52 धावांचा 4 ओव्हरची मॅच. सो 13.00च्या सरासरीनं धावगती राखत तुम्हाला फलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी मॅच आपण मैदानामध्ये जरूर वळतोय. स्ट्राईकला फलंदाज देखील सज्ज असेल. चला सुरू करा. पंच जास्त वेळ जातोय. हा वेळ तुम्ही कमी घालवा प्लीज. सगळ्या संघांना सूचना आहेत पहा. हा वेळ जो तो कमी घालवा. मॅच कडे आपण जाऊ. अंपायर सेट, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंट डाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल. बॉल होते या प्रशांत समोर आहेत डाव्या हाताचे खेळाडू आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. हल्ला बॉल गेलाय. लॉंग ऑन ला बॉल सीमारेषेच्या बाहेर. तर इथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि सुरुवात जी आहे त्या सुरुवातीमध्ये जर आपण विचार केला डावाचा रंग बदलायचा आहे कारण दोन्ही संघ आपल्या अस्मितेसाठी खेळतायत आणि दोघांकडे चांगली क्षमता आहे यात काही शंका नाही आहे आणि दोघांकडे आपण पाहतोय आता दोघांच्या दरम्यान ही मॅच देखील पाहायला मिळते. खेळाडू तयार असेल. उंच उडवलाय हवेमध्ये हवेशी वार्ता करत इन द एअर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन या षटकामधून दुसरा येतोय षटकार. बारा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आमचे संजयजी म्हात्रे साहेब कामोठ्याचे या सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मॅच साठी. मॅच कडे आपण जाऊ जरूर पाहायला मिळेल. 12 धावा फलकावरती झालेल्या आहेत. ओ यॉर्कर लेनचा बॉल फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय. चाकण वर्सेस चिंबीचा पाडा ही मॅच. दोन सिक्सर आपण बघितल्या षटकामधून. आपल्याला कॅपिटलाइज करायचा हा उद्देश आहे बॅटिंग करणारा फलंदाजांचा आणि स्पेशली आपण पाहिलं तर धावा ज्या आहेत त्या 13च्या सरासरीनं बनवायच्यात आणि तेच आपण पाहतो आता जरूर आपल्याला पाहायला मिळतं. उंच उडवला लांब 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 लचक बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दे धडाका षटकार. एटीन रन 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धमाकेदार फलंदाजी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन करण आणि करणच्या माध्यमातून आपण फटके पाहतोय. ताबडतोड ताबडतोड फलंदाजी. पॉवर प्लेला आपण पाहतोय पूर्णपणे आपण पाहतोय त्याने आता मात्र खुलून फलंदाजी केली आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकामधून. डाऊन द विकेट यॉर्कर लेनचा बॉल समोर खेळलेत लॉंग ऑफला फिल्डर आहेत. ऍक्युरेट लॉंग ऑफ मध्ये आपण त्यांना फिल्डिंग करताना बघितलं. मिड ऑनचं क्षेत्र बघितलं तिथे कोणी नाहीये मिड ऑफ मध्ये आणि मिड ऑफ मधून बॉल ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफला आपण पाहिलं मिड ऑफ पार घेतलं होतं अशा पद्धतीने फिल्डिंग. चला भिंगार संघ आपल्या जे काही फॉर्मॅलिटी असतील ना ते लगेच जमा करायचे बा. भिंगार संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो आपल्या काही ज्या फॉर्मॅलिटी असतील त्या लगेच जमा करायचे बा. एखादा प्रतिनिधी मुख्य व्यासपीठावरती संपर्क साधायचा बा. भिंगार संघ आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतो. नंतर पुढील मॅच साठी आयोजकाने एक निर्णय घेतला तर तुम्हाला त्या निर्णयाच्या समोर जावं लागेल. भिंगार संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. एकूण धावा फलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळतात. 19 रन फर्स्ट हाफचा
खेळ संपला तिकडे आपण पाहिला की 51 52चं टार्गेट ठेवण्यात आलं. त्यामध्ये आपण जर पाहिलं सेकंड हाफच्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलाय आणि 19 धावा आपण धावफलकावरती पाहतो. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेला चांगलं धावसंख्येला आपण पाहतो की जमा करण्यामध्ये यश आलं बॅटिंग करताना फलंदाजांना. आणि इथून जर आपण विचार केला तर आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंना आपण जर विचार केला फेस करत असताना 33 धावा जमा करायच्यात. सरासरी 11.00 चे 0.00 इथे बॅटिंग करताना आता भासली आहे. कारण जो आपण पाहतो करंटली रन रेट चांगला आहे 19च्या सरासरीने चाललेत. राऊंड द विकेट पुढचा बॉल उंच उडवला फटका फसलाय हवेत बॉल बिहाइंड द आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फिल्डर उपलब्ध आणि वेल जज कॅच. पहिला फलंदाज बाद होतो आणि पहिला धक्का आपण पाहतोय टीम चिंबीचा पाडाला महत्वाचा गडी करंटचा डाव संपतोय. आणि आपण पाहतोय की फलंदाज करणचा खेळ आता संपलेला आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्यासाठी. आता इथून वन डाऊन ला संधी आहे. सिद्धिविनायक चाकण देशमुखवाडीच्या अगेन्स्ट खेळायचंय आणि आपण पाहतो इथून त्याला मधल्या फळीमध्ये वन डाऊन ला संधी मिळाली आहे बॅटिंगची. टॉप ऑर्डर चांगला आहे चिंबीचा पाडाचा. कल्पेश आलेत बॅटिंगसाठी वन डाऊनला. आणि चिंबीचा पाडा म्हटला तर ताकदवर संघ आहे. अनेक वेळेला या परिसरामध्ये मग 3D वाजीपूरची स्पर्धा असेल वाघाची वाडीची स्पर्धा असेल ही स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये आपण त्यांना नियमितपणे नाईट स्पर्धांसाठी खेळताना पाहतो. आज धावांचा पाठलाग करताना आपण पाहतो चांगला खेळ झालाय. सध्या तरी पावपलेला चांगली धावसंख्या आली आणि जे काम करायचं होतं ते करणनं केलंय. आता जो किल्ला लढवायचा आहे तो मधल्या फळीतील फलंदाजांना लढवायचा आहे. इथे पहा फिरून खेळायचा प्रयत्न होता. रिव्हर्स खेळण्यासाठी गेले होते. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि ते आपण पाहतो या बॉल वरती आपल्याला जरूर डॉट बॉल पाहायला मिळतो. षटकामधून एकही धाव नाही आतापर्यंत. 2 चेंडू फेकले गेलेत आणि 2 चेंडू मध्ये आपण पाहतो 1 विकेट त्यानं संपादन केलेले आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार उजव्या हाताने खेळण्यासाठी. ओ हाही बॉल बट इथे थोडी लाईन विस्कलीत अंपायर सेट इलिगल बॉल. सो अतिरिक्तच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. येस रिव्ह्यू आहे बघा गोलंदाजी टीम रिव्ह्यू आहे तुम्ही घ्या. वाईट साठी रिव्ह्यू रिफर करा आम्ही इथे ऍक्सेप्ट करू. हा या ओके. सेकंड इनिंगला रिव्ह्यू अवेलेबल राहील. फ्रेश रिव्ह्यू मिळतो प्रत्येक इनिंगला एक आहे तुमच्याकडे. व्हाईट बॉल कॉल आहे. जस्ट आम्ही तेच चेक केलं बट लाईव्ह मध्ये असा इम्पॅक्ट नाही दिसत आहे. पंच काय वाईट ना असं येस ते पंच दोन्ही सल्ला मसलत करा. ओके बॉल आहे हा ओके. एक मिनिट माझ्या त्रुटी आहेत आपण चेक करू.
रिचेक करतो आणि आपण योग्य निर्णय देऊ. रिचेक करतो आपण. झूम करून चेक कर. सरासरीने धावा बनवण्याचा बनवला होता. आपल्याला कॅपिटलाइज केलं होतं ज्या चिंबीच्या पाडा संघाच्या फलंदाजांनी. आता त्यांचे डाव मात्र आपण पाहतोय गुंडाळण्याचा प्रयत्न खेळाडूच्या माध्यमातून होतोय. ऑन हॅट्रिक पप्पू टीम सिद्धिविनायक चाकण देशमुख वाडीकडून समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उजव्या हाताने खेळण्यासाठी टीम चिंबीचा पाडाकडून. मैदान षटक येणार का? उंच उडवला, हॅट्रिकची संधी, लॉंग ऑन ला फिल्डर ओ शेल्ड्राफ. सेकंडचा कॉल. 2 धावा पूर्ण करतायत संघाचे फलंदाज. क्या बात आहे. एकच धाव घ्यायचा प्रयत्न तिथे आपण पाहतो खेळाडूचा राहिला स्पेशल आणि ते 1 रन आली आहे. मेडन षटक नाही आणि हॅट्रिकचंही स्वप्न आपण पाहिलं की भंग झालं. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20 धावा. या षटकातून एकच आली आहे 3 गड्यांना बाद करण्यामध्ये यश पप्पूला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चाकण संघाकडून. थँक्यू सो मच. क्या बात आहे. खेळ पहा किती सुंदर पाहायला मिळतो आणि स्पेशली आपण जर विचार केला तर इम्पॅक्ट टाकणाऱ्या गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकातून आपण जर पाहिलं फक्त आपल्याला एकच धाव पाहायला मिळाली आणि 3 विकेट. कॉल ऑफ 3 विकेट आपण बघितल्या. पप्पून साध्य केल्या मैदानामध्ये किमया केली. कौतुकास्पद गोलंदाजी. ओव्हर नंबर 3 साठी आता अनंताची निवड येणारे आपण जर विचार केला तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा जिथे आपण पाहतो बनवायच्या आहेत. धावा चेस करत असताना तिथे आता अजूनही 32 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे आता 16 ची सरासरी आली चिंबीचा पाडा संघासमोर. चर्चेचा विषय आहे. चर्चेचा विषय आहे. खेळाडू तयार आहे समोर खेळण्यासाठी. फुल टॉस लेनचा बॉल आहे. फुल टोल वसूल केला जातोय. चिंबीचा पाडा संघ लढाई लढतोय. आता इथे आपण पाहतो लढवय्या रूप धारण केलाय. फुल टॉसला टॉस केला आणि बॉल आपण पाहतोय टॉप शॉट साठी 6 रन साठी षटकार आलाय. धुमाकूल घातले प्रचंड. आपण जर विचार केला तर सोशल मीडियावरती इंस्टाग्राम स्पेशली आपण पाहतो की चर्चा धूमची चर्चा. काल आम्ही LPLच्या लक्झरिया प्रीमियर लीगच्या ऑप्शन साठी गेलो होतो. तिथे अनिकेत पोल म्हणून खेळाडू होते. त्यांनी आपला फॉर्म फिलअप केला होता IPLच्या त्या लिलावामध्ये आणि त्यांचा जो प्रोफाईल फोटो होता तो धूमचा फोटो होता. ओ फिंगर अप. 1 मोर विकेट. कहाणीमध्ये ट्विस्ट. अजून एक फलंदाज बाद होतोय. एज अँड टेकन.
खेळ मी म्हणेन की आता मांडलाय तो हर्षदचा, कारण आघाडीला मैदानामध्ये तो आलाय पण अजूनही त्याला स्ट्राईक मात्र मिळत नाहीये. सलामीचा फलंदाज आहे. पण मी म्हणेन की कदाचित हे जे होतं हे चांगल्यासाठी होत असतं, कारण शेवटच्या षटकासाठी मे बी त्याला स्ट्राईक मिळावी आणि त्यांनी तो सामना फिनिश करावा. डेथ ओव्हरला जे आपण पाहतो गोलंदाज त्यांचा कॅलिबर थोडासा आपल्याला जरूर न्यूनतम क्षमतेमध्ये आपल्याला थोडासा कमी लेखीचा पाहायला मिळतो. तसं कोणाला पण कमी लेखत नाही. बट आपण पाहतो की या गेमच्या गेम प्लॅनच्या गोष्टी आहेत. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल, न्यू मॅन आलेत. इन ॲट नंबर 6 वरती कल्पेश बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर चांगले खेळाडू टीमचे. आणि आता इथून बॅटिंगचं आमंत्रण या खेळाडूसाठी. मधल्या फळीमध्ये या खेळाडूला आपण पाहतो की गेम चालवण्यासाठी जरूर संघ बऱ्याच वेळेला चान्स देतो. समोर खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. 1 रन घेतलेली आहे. सेकंडचा कॉल असेल की नाही हा प्रश्न असेल आता. तिसरा बॉल आहे षटकातून. अनंतनं आतापर्यंत चांगलं षटक फेकलं. 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. आपण सरासरीचा विचार केला होता तर 16 ची सरासरी आली आहे. आतापर्यंत या षटकामधून 7 आल्यात आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावाशीच होतील का प्रश्न आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 25 धावांची आता आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 9 चेंडू 25 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण जाईल नेक्स्ट राऊंड साठी, हा प्रश्न. उंच उडवला, लॉंगॉनला बॉल भरपूर लांब आणि भरपूर दूर. 6 रन साठी षटकार आलाय. बॉल बाकी आहेत 8 आणि आता 8 बॉलला 19 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे, याचंच नाव आहे क्रिकेट मित्रांनो. रंग बदलता सरडा म्हणजे क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हा सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी आपण पाहिलं ऊन सावलीचा खेळ म्हणजे क्रिकेट, भरती ओहोटीचा खेळ म्हणजे क्रिकेट. इथे तेच घडतंय. कधी बाजू आपण पाहतो की चिंबीचा पाडा संघाच्या बाजूने झुकती आहे, तर कधी चाकणचा बोलवाला पाहायला मिळतो. पटका चांगला खेळला, गॅप मधून मारायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, बीट केला फिल्डरला. पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. टॉप शॉट, चौकार. न जगता येत नाही. इथे आपण जर पाहिलं तर या बॉल वरती ज्या पद्धतीनं फिल्डअप झालाय त्या फिल्डअपने आता इथे बिल्डअप करतोय तो म्हणजे चिंबीचा पाडा संघ. कारण चाकण संघ जर पाहिला त्यांचा कॅलिबर चांगला आहे, बट या चौकारानं चित्र बदललंय. मॅचचा आपण पाहतो की हाल थोडासा बदललाय. इथे जाऊ दिले बॉल, वाईटचा कॉल तिकडे पंचांचा. एक एक्स्ट्रा शिरण आपण पाहतोय टीमला इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. संघ देखील चांगला परफॉर्मन्स करत असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल 38 धावा. येणाऱ्या जर विचार केला 7 चेंडूंचा, आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 14 धावांची. 7 चेंडू 14 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल हे पाहणं फार महत्वाचं. पाय ते लाऊड शाऊट, अंपायर सेड इट्स OUT, आउट. बिग फिश इन द नेक, मोठा मासा गळाला लागतोय आणि आता पाहतोय आपण महत्वाची विकेट आली. आघाडीची जोडी अखेरकार नेस्त नाबूत. चेंडू आणि 14 धावांची गरज आणि त्यामध्ये आपण पाहतो की महत्वाची विकेट देखील आपण पडताना बघितली. इज इट क्रिकेट? हे आहे क्रिकेट मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपल्याला हे सोसावं लागतं. कधी आपण पाहतो आनंद तर कधी दुःख, कधी आपण पाहतो की आपली बाजू तरती तर कधी आपली बाजू सरती. याचंच नाव क्रिकेट आहे. म्हणून या खेळाला आपण पाहतो की इंग्लिश मध्ये एक प्रोवर्ब आहे, सांगून जातो की द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. ही क्रिकेटची व्याख्या आहे. म्हणजे क्रिकेट कधी कुठला रंग दाखवेल याचा आपण जराही नेम बांधू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये भाकीतवाणी करणारा अजूनही कोणी पैदा झाला नाहीये. याचंच नाव क्रिकेट आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत सामना आपण पाहतोय. आता इथून आपल्याला रंजक पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार असेल. खोला टाकलेला बॉल आहे, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड ऑन मधून बॉल, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, दुसऱ्या धावेसाठी पास, स्ट्राईक एंडला थ्रो. खराब खराब विकेट किपरिंग.
तिसरा धावेसाठी येण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायक एंडच्या फलंदाजाकडून, पण 2 रन तिकडे आपण पाहतो की जरूर घेतलेले आहेत फलंदाजानं. आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली आता इथून चेंज होती या समीकरणामध्ये. आता पाहतो आपण की उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये गरज आहे ती म्हणजेच 12 धावांची. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तो ताकदवर संघ आहेत. 5 ला 12ची आवश्यकता. कल्पेश खेळतो 2 मध्ये 3 वरती. आतिश अजूनपर्यंत नॉन स्ट्रायक एंडला 40 झालेत. 5 गड्यांचा मोबदला मोजत चिंबीचा पाडा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहतो. उंच 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 हवेशी वार्ता करत ओ फिल्डर आहेत तिथे पा. स्टॉप केलं बॉलला. झेल मात्र ड्रॉप झाली आहे. निर्णय का असेल ते आपण जरूर पाहू नंतर. ओ हो 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 हो. लास्ट मोमेंटला असं वाटलं खेळाडूला की माझा पाय जो आहे तो सिक्सर वरती पडला की काय, आणि हा जो बॉल आहे तो हातातून निसरून पलीकडे गेला की काय. बट एक्झॅक्टली व्हॉट हॅपन तिथे आपण बघितलं की जो बॉल आहे तो अगदी आपण पाहिलं रोपच्या आतमध्ये पडला होता आणि याची जराही कल्पना नव्हती. आणि आता इथे पाहता आपण जर पाहिलं तर त्या खेळाडूला आश्चर्याचा कडू धक्का बसला. अरुण होते गोलंदाजीसाठी, ओद विकेट गोलंदाजी करतात. त्यानंतर आपण पाहिलं की लाईन जी आहे ती बॉडी पासून थोडी दूर ठेवायचीच आपण पाहतो प्रयत्न तिथे भरपूर आतमध्ये होते खेळाडू बा बॉल अडवण्यासाठी. बट लास्ट मोमेंटला ते मात्र जरूर थोडे चुकले. या बॉलवरती पंच 2 धावा आलेत ना. ओके 2 रन आहेत. 2 धावा धावफलकावरती. नाही नाही ऍक्च्युली चेक केलाय बट यांना परत बघायचंय. नाही नाही दिसते बघा तुम्ही. भरपूर हातभर अंतर आहे. चला मॅच कडे जाऊ आपण. 4 चेंडू आणि 10ची आवश्यकता. फटका भरपूर चांगला होता. या अशा फटक्यांची गरज आहे संघाला. थोडा जोरकश आपण पाहतोय मला मिळेल की जरूर फलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. कळले फटका हवेमध्ये पाहायला मिळतो. फिल्डर आहे तिथे लेग स्लिप मधून पहा. स्ट्राईकला थ्रो पोहोचले. 2 धावा कंप्लीट करतात. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम जजमेंट दोन्ही संघाकडून आपण पाहतोय. जिंकण्यासाठी ही लढाई लढण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहे. प्रयत्न करावा लागेल. मेहनत करावी लागेल. ते म्हणतात ना प्रयत्न वालूचे कण रगडितात तेलही गळे. जर तुमच्यामध्ये धमक असेल, तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही अगदी मातीतून पाणी काढू शकता. दगडातून पाणी काढू शकता. टीमची धावसंख्या आपण पाहतो आता एकूण पाहायला मिळते ती म्हणजेच 44 धावा. येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 ला 8 धावांची गरज आहे. 3 मध्ये आतापर्यंत 6 जमा केल्या. 3 ला 8 होतील का? स्ट्राईक एंडला फलंदाज यार. वेगवान बॉल आणि बॅट्समनला बीट केलं या बॉलनं. स्ट्राईकला घेत असताना आता मात्र थोडं दबाव वाढलेला आहे. 2 चेंडू आणि अर्धा. एक डॉट बॉल आल्यानंतर काय प्रेशर पाहायला मिळतो आणि कसा आपण चाकण संघाला पाहतो की ती समोरच्या जरूर खेळाडूंना इथे बीट करण्यासाठी जरूर आपण पाहतो. रिव्ह्यू घेतलाय. ओके बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. थोडा रिव्ह्यू आहे तो थोडा लवकर घ्या. रोमांचक मॅच आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि हा रिव्ह्यू ची मागणी आहे ती म्हणजेच टीमची मिसापाडाची. फेअर बॉल आहे. फेअर बॉल आहे.
2 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. रोमांचक मॅच. आता एखादा मोठा फटका घ्यावाच लागेल या मॅच मध्ये टीम चिंबीचा पाडाच्या खेळाडूंना, कारण इथून हार मानून चालणार नाहीये. कारण आतापर्यंतची जी लढाई, ती लढाई लढत असताना तुम्ही भरपूर चांगला खेळ केला आणि क्षमता आहे कल्पेश मध्ये, ती क्षमता आहे. कारण आतापर्यंत आपण त्याचे स्ट्रोक पाहिले तर जरूर आपल्याला मोठमोठे फटके पाहायला मिळाले. कल्पेश हा सामना फिनिश करेल का? ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. 1 रन कंप्लीट केले. सेकंड साठी स्ट्राइक एंडला धोका होण्याचे चान्सेस आहेत. ओ मिस झालेत. 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावसंख्या आपण पाहतो पुढे. आता 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. ही धाव वाचवणं फार महत्वाचं होतं चाकण देशमुखवाडी या संघासाठी, सिद्धविनायक या संघासाठी. बट आता इथे पाहतोय 1 चेंडू आणि 6चा सामना आलाय. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे ही नहीं ये गलत बात है. लढाई जारी आहे. एकमेकांवरती दोघे भारी आहेत आणि सामनाही तेवढाच भारी आहे. मी आधीच चर्चा केली की ए पूल मधून हे संघ खेळतात, कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात लढाया झालेल्या आहेत. आज आपण जर विचार केला पुन्हा एकदा ती आपल्याला गाठ पाहायला मिळते एकमेकांशी पडलेली. नमित आपण पाहतो या स्पर्धेचं आणि स्पेशली आपण पाहतो प्रेक्षक वर्गाला जसा हवा होता तसा हा सामना आपल्या सगळ्यांना इथे एन्जॉय करायला मिळतो. आता 1 आवश्यकता असेल. एफझेड गाडीची चावी पडली आहे, कुणाला जर सापडली असेल तर मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायची बा. रणसे टीमचे खेळाडू आहेत, त्यांची एफझेड गाडीची चावी पडली गेल्या. कुणाला सापडली असेल तर चावी घेऊन या मुख्य व्यासपीठावरती. नाही, काल हरवली का आज हरवली? कारण कालच्या रात्रीमध्ये एक चावी आपल्याकडे आली होती. हा ती पण लावून बघा ना. हा पहा. आपण पाहिलं तर जो सावलीचा प्रकोप येतो, नियम पहा, त्या नियमांचं पालन करावं लागेल. जर पिच वरती विकेट वरती तुमची सावली पडत असेल तर नो बॉलच्या चान्सेस वाढतात. खेळाडू तयार होतो. विकेट. हा बॉल उंच गेलाय आणि आपण पाहतो इथे विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. अशा पद्धतीनं सामना जो आहे तो चाकण संघानं जिंकलेला आहे.